येईल का जुळून नाते? तसे प्रकाश, आदित्य आणि दिव्या तिकडे जायची तयारी करतात. इथून पुढे, दिव्या बाळा, तू शुअर आहेस यासाठी? प्रकाशने दिव्याला विचारलं. कारण आजच दोघांचं लग्न झालं. त्यांना काही तमाशा नको होता आणि मन दुखावतील ती वेगळीच. हो बाबा, दिव्या म्हणाली. प्रकाश तिच्याकडे बघतच राहिले. 2 मिनिटं स्तब्ध झाले. मुलगी नव्हती त्यांना. आज दिव्याच्या तोंडून बाबा ऐकून धन्य झाल्यासारखं वाटलं. बाळा, मी तुझ्या नेहमीच सोबत आहे, प्रकाश म्हणाले. आदित्यलाही तिकडे जातानाच टेन्शनच आलं होतं. पण वाटत होतं एकदा जाऊन बघू म्हणून तयार झाला होता. मॉम शांत बसणार नाही माहीत होतं, तरीही रिस्क घेत होता तो, दिव्या म्हणाली म्हणून. पुढे जाऊन ह्याचा पश्चाताप व्हायला नको म्हणून तू जात होता. तिघेही गाडीत बसले. शिवही होता सोबत. गाडी जशी आदित्यच्या विलाजवळ आली तशी दिव्याची होणारी धडधड वाढली होती. आदित्य, आपण तिथे जाऊन आहे ना, अजिबात भांडण करायचं नाही हा. मॉम जास्त बोलल्या तर निघून येऊ, पण आपण बोलायचं नाही काय, दिव्या आदित्यला म्हणाले. ठीक आहे, आदित्य म्हणाला आणि गाडीतून उतरला. दिव्यालाही उतरवलं. तिच्या हातात हात घालून ते दोघं निघाले एक सामना करायला. आदित्य दिव्याच्या सोबत होता काय? प्रकाशनं जास्तच टेन्शन जाणवलं. नीता काय करेल काय माहीत, त्यांना अंदाज येत नव्हता. ते दोघे जात होते तसं प्रकाशचं टेन्शन वाढत चाललं होतं. पण प्रत्येक गोष्ट ठरलेली असते. आपण त्या गोष्टीचे कधी साक्षीदार तर कधी भागीदार असतो. असो. हे परमेशा, तू नक्कीच बघत आहेस काय घडणार आहे, तुलाच माहीत. एकच म्हणेन, मला योग्य बोलायचं ज्ञान दे. ते आदित्य आणि दिव्याच्या मागून चालता चालता मनात विचार करत होते. आदित्याने दिव्याने प्रवेश केला घरात. विलामध्ये कोणालाच सांगितलं नव्हतं, त्यामुळे स्वागताची अपेक्षाच नव्हती. कारण नीतांना कळलं तर आधीच काहीतरी प्लॅन करत बसली असती, म्हणून त्यांना सांगितलंच नव्हतं. दिव्या, आदित्य आणि प्रकाश नीतांच्या खोलीत आले. अचानक दिव्या आदित्यला असं लग्नाच्या पोशाखात बघून त्यांना धक्काच बसला. आधी त्याने अविश्वासाने आदित्यकडे पाहिलं. कारण आपला मुलगा लग्न करून डायरेक्ट घरी येतोय, आपल्याशी साधं बोलायची तसदी घेत नाही, सांगतही नाही. मॉम म्हणत तू पुढे येऊन मॉमला मिठी मारतो. नीता मात्र अजूनही सदम्यातच असते. दिव्या आणि आदित्य पायाला हात लावून पाया पडतात तशी नीता भानावर येते. 2 पावलं मागे जाते. माझ्या समोरही थांबायचं नाही, दिव्या जोरात दिव्याकडे हात करत म्हणते. मॉम. आदित्य मॉमला अडवत म्हणतो, मला ह्या घरात ती नको आहे. तिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ. लग्न करताना मॉमला सांगावंसं वाटलं नाही का रे? इतकी परकी झाली का रे मी तुला? ही परकी मुलगी तुला जवळची झाली? नीताने थोडं पुढे येत दिव्याच्या खांद्यावर धक्का दिला आणि विचारलं, मॉम, असं नको करूस, असं नको म्हणूस. दिव्या माझी बायको आहे, ती म्हणाली म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. आणि तू जे केलंस त्यावर असं वाटतं का की मी तुला लग्नाबद्दल सांगावं? आदित्यही तेवढ्याच संयतपणे म्हणाला, मी तर फक्त तुझ्यासाठीच केलं ते. ही जेव्हापासून तुझ्या आयुष्यात आली आहे ना, नुसती पनवती लागली तुझ्या मागे. का आणलंस तिला घरात? हा आधी बोल, नीता म्हणाली. आदित्य, आपण निघू, दिव्या म्हणाली आणि आदित्यचा हात पकडला. त्याला खेचत बाहेर घेऊन जाऊ लागली. पण आदित्य काही ऐकत नव्हता. जा घेऊन तिला, हे अवदसा नको माझ्या नजरेसमोर, नीता रागात म्हणाला. त्यांचं बोलणं ऐकून दिव्याच्या डोळ्यात टचकन पाणी झालं. तिला त्यांचं बोलणं एकदम जिव्हारी लागलं. पण तिला माहित होतं असंच काहीतरी बोलणार होत्या त्या.
म्हणून ती मनाची तयारी करून तर आली होती, तरी हळवं मन पटकन पाणी आलं डोळ्यात. आदित्यला दिसू नये म्हणून पटकन रुमालाने डोळे टिपत आणि डोळ्यांची फडफड करत तिने अश्रू थांबवले. काय म्हणालीस? ओके मॉम, ही तुझ्या नजरेसमोर नकोय ना तुला? मग मीही तेव्हाच घरात येईल जेव्हा माझ्या बायकोलाही माझ्या घरात मान मिळेल. असं म्हणून आदित्यने दिव्याचा हात पकडला आणि तिथून बाहेर पडला. आज त्याने गाडी जिथे दिव्या आणि मिताली राहायच्या त्या फ्लॅटवर घ्यायला सांगितली. त्याला दिव्याचा अपमान नाही सहन होत होता. शिवने काही माणसांना त्या फ्लॅटवर पाठवलं स्वागताची तयारी करायला. त्यांनी थोड्या वेळातच खूप छान सजावट केली होती. दिव्या आणि आदित्य विला ते फ्लॅट येईपर्यंत त्यांनी बऱ्यापैकी सगळं केलं होतं. आदित्य, आपण शिवसरांच्या फ्लॅटवर जाणार होतो ना? दिव्याने विचारलं. म्हणजे मी कायम तिथेच राहावं असं का वाटते तुला? मी आपल्यासाठी एक वेगळा फ्लॅट बुक केला आहे. तोपर्यंत इथे राहू, सर्व फॉर्मॅलिटी झाल्या की तिकडे जाऊ. मी त्याला इथे राहील, आदित्य म्हणाला. ठीक आहे. दिव्याला कळलं आदित्यचा मूड अजिबात ठीक नाही, त्यामुळे आपण काही जास्त बोलता कामा नये. दोघेही फ्लॅट बाहेर पोहोचले की बाहेर मोठी स्वागत करणारी रांगोळी होती. आदित्यची ते बघूनच चिडचिड कमी झाली. त्याने बेल वाजवली. मेरीने दरवाजा उघडला. त्यांच्यासाठी छान कार्पेट घातलं होतं. शिवला माहीत होतं फुलांना पायदळी तुडवणं आदित्यला अजिबात चालायचं नाही, त्यामुळे फुलांच्या पायघड्या नको हे त्याने आवर्जून सांगितलं होतं. बाजूला रांगोळीने सजवलं होतं. निरनिराळे लाईट्स आणि किती काय होतं. एक क्षण आपण आपल्याच फ्लॅटमध्ये जातोय ना असा प्रश्न पडावा इतका निराळा दिसत होता तो. त्यांच्या डोक्यावर अक्षता आणि फुलांचा वर्षाव झाला. दिव्याला ते बघूनच खूपच आनंद झाला. तिला आपलं लग्न झालं हे आता प्रकर्षाने जाणवत होतं. ते दोघे आत आले. सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. मितालीही तिथे हजर होती. तिला बघून दिव्याला खूप बरं वाटलं. काय माहीत एवढ्या सगळ्या लोकांमध्ये आपलं कोणी असावं ही फिलिंग काही वेगळीच होती. चुकलेल्या मुलाला आई गवसावी इतकं छान वाटलं तिला. तिने पटकन पुढे होऊन मितालीला मिठी मारली. मितू. दिव्याला भरून आलं. कालपासून फक्त मिताली रडत होती. तिलाच वाईट वाटत होतं. पण आत्ता दिव्याला वास्तव स्पष्ट दिसत होतं. एकटं वाटू लागलेलं. आता जबाबदारी आपल्यावरच पडल्याचं जाणवू लागलं होतं. इतके दिवस मिताली होती सांभाळायला, पण आता सर्व आपल्यालाच करावं लागणार होतं. स्वतःचं आणि आदित्यचंही हे जाणवलं होतं तिला. देऊ, मी थोड्या वेळाने निघे. हेही सगळे जाते. फक्त तू, आदित्य सर आणि मेरी असेल तुमच्या सोबतीला. तू लवकर चेंज करून घे, म्हणजे तुला बरं वाटेल. मिताली दिव्याला घाई करत म्हणाली. दोघीही बेडरूम मध्ये गेल्या. आदित्य बाहेरच बसला. मी तू जाऊ नकोस ना, आजचा दिवस थांब, दिव्या म्हणाली. वेडी, आता आहेत ना आदित्य सर, आता कशाला घाबरायला पाहिजे, मिताली म्हणाली. मला एकदम एकटे वाटू लागलं, दिव्या म्हणाली आणि रडूच लागली. दिऊ, रडू नकोस प्लीज. आदित्य सरांना नाही आवडणार, म्हणजे उगाच माझा अपमान झाला तर तुलाही नाही आवडणार. आता तुमचा दोघांचा संसार आहे, तुम्हालाच सावरावा लागणार. तू चल, मी तुला चेंज करायला मदत करते, मिताली विषय बदलत म्हणाली. जेवढा हा विषय वाढणार तेवढं तिलाही वाईट वाटणार, आणि चुकून थांबली तर आदित्य सर काही बोलायची भीती.
दिव्याला अंगावर इतका वेळ साडी ठेवायची सवय नव्हती. अस्वस्थ वाटत होतं. आता थकायलाही खूप झालं होतं. या सगळ्यात वेळ कधी निघून गेला कळलंही नव्हतं. मितालीने साडीचे पिन वगैरे काढायला मदत केली. आत्ता थोडं हलकं आणि मोकळं वाटलं तिला. टी शर्ट आणि शॉर्ट असा नेहमीचा घरचा पोशाख तिचा. हल्ली ती कामावरही जात नव्हती, म्हणून तिला ड्रेस घालायची सवय मोडलीच होती. त्यामुळे दिवसभर साडीत तिला बांधून ठेवल्याचा फील आला होता. तिने टी शर्ट आणि शॉर्ट काढली घालायला. तसं मितालीने ते तिच्या हातून काढून घेतलं. तू साधी साडी नेस किंवा मग सध्या साधा ड्रेस घाल, ते बरं दिसेल. आदित्य सरांचे कोणी भेटायला आलेच तर टी शर्ट आणि शॉर्टमध्ये तू बरी नाही दिसणार. मिताली तिला समजावत म्हणाली. ठीक आहे, मी ड्रेसच घालते. मला साडी नेसायची सवय नाही ना, कसं तरीच झालं मला, दिव्या म्हणाली. मिताली म्हणाली. मी तू आई बाबांना काय सांगू ग? सांगू का मी लग्न करते म्हणून किंवा केले म्हणून? काहीतरी त्यांना हिंट देते, दिव्या म्हणाली. एवढा मोठा निर्णय तिने एकटीनेच घेतला होता. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. ते काही ती आई बाबांना सांगत बसणार नव्हती आणि सांगूही शकत नव्हती. बघ काय म्हणतात, आज येईल ना काकींचा फोन, तेव्हा बोलून घे, मिताली म्हणाली. तू थांब ना, तू व्यवस्थित बोलशील आई बाबांशी, दिव्या म्हणाली. मी नाही थांबू शकत, पण तू त्यांना सांग की तू लग्न करते आहेस असं. त्यांची काय रिॲक्शन आहे ते तरी कळेल तुला, मिताली म्हणाली. दिव्याने ओंकार भरला. दिव्याचा ड्रेस घालून झाला तशी ती आणि मिताली बाहेर आल्या. आदित्यलाही कपडे चेंज करायचे होते. तो लगेच आत गेला. आलेली सर्व लोक एक एक करत पांगली. शिव, मिताली, मेरी, दिव्या आणि आदित्य अशी मोजून 5 माणसं फ्लॅटमध्ये राहिली. मेरीने जेवण करायला घेतलं. नको नको म्हणत असताना दिव्याने मितालीला आणि शिवला जेवायला थांबवलं. मेरीच्या मदतीला मिताली लागली. सोबत जबरदस्ती दिव्याला घेतलं, निदान तिला काहीतरी करता यावं यासाठी. दिवू, तू शिकून घे मेरीकडून, ती किती छान जेवण बनवते, मिताली म्हणाली. मला नाही ग जमत, दिव्या म्हणाली. जमवून घे, आता तुला जमलं पाहिजे देऊ. ही सगळी कारणं देऊन नाही चालणार, मिताली तिला म्हणाली. तसं दिव्याने नाक मुरडला. ही तिची खूप लहानपासूनची सवय होती. आदित्यलाही ते आवडायचं. कसं असतं ना, प्रेम असलं की माणसाला आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत मजा वाटते. मग ते नाक मुरडणं असो किंवा मग जीभ दाखवणं असो, जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान वाटतं. हसणं, बोलणं गोड वाटतं. दिव्याला मिताली थोडं थोडं करायला देत होती. मेरी, दिव्याला कंपल्सरी एक तरी पदार्थ बनवायला घ्यायचंच. मितालीने मेरीला दमच दिला होता. मी काहीही करणार नाही, दिव्या म्हणाले. शिव आणि आदित्य बाहेर बसले होते. किचनमध्ये चाललेली बडबड त्यांना ऐकू येत होती. दिव्याचं बोलणं ऐकून आदित्यला कळलं, आपल्याला काही दिव्याकडून जास्त अपेक्षा ठेवून चालणार नाही. पण एकदा तरी तिला तो स्वतः जेवण करायला सांगणार होता. त्यासाठी मेरीलाच बाहेर पाठवणार होता तो. पण सध्या काही घाई नव्हती. आदित्य आणि दिव्या निघून गेली तेव्हा प्रकाश आत आले. नीता, प्रकाशने आवाज दिला. नीता रडत होत्या. तुम्हाला बोलवलं ना त्याने? मला का नाही बोलावलं? मी त्याला महत्वाची नाही का? प्रकाशना हे विचारताना त्यांचा आवाज कापरा झाला होता.
नीता, तो तुला मानतो, म्हणूनच तू एवढं करूनही आज दोघे पाया पडायला आले होते ना. आता फक्त त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं आहे, नंतर मोठं लग्न करणार आहे तेव्हा तुला सांगणारच आहे, प्रकाश तिला समजावत म्हणाले. पण त्याने दिव्याशीच का लग्न केलं, नीता म्हणाली. नीता, तो प्रेम करतो दिव्यावर, आणि दुसरं म्हणजे तू त्यांना काहीच ऑप्शन ठेवला नाहीस नीता, प्रकाश आदित्यला आठवत म्हणाले. हॉस्पिटलमध्ये किती स्वतःला दोषी मानत होता. मी काय केलं, नीता म्हणाली. तुलाच माहित नीता, मला वाढवत राहायचा नाही हा विषय, पण तू दिव्याला इतकी चुकीची वागवून सुद्धा ती स्वतः तुझ्या पाया पडायला आलेली. ती खरंच खूप छान आहे नीता, तिला दुखावू नकोस, कारण तुझा आदित्य तेव्हाच तुझा असेल जेव्हा त्याच्या पत्नीला या घरात मान असेल, प्रकाश म्हणाले. पण नीतांना काही ते एवढं पचनी पडलं नव्हतं. प्रकाश तिथून निघून बाहेर आले. त्याने डॉक्टरला कॉल केला, उद्याची अपॉइंटमेंट फिक्स केली. नीतांना अजून डॉक्टरला दाखवलं नव्हतं, पण त्यांना काही असेल तर ते लवकर बरं व्हावं असं प्रकाशना वाटत होतं. नित्या उद्या तयार असतील की नाही माहीत नव्हतं त्यांना, पण ह्याची कल्पना आधीच डॉक्टरला दिलेली होती, म्हणून प्रकाश रिलॅक्स होते. नीता अजूनही आदित्यचाच विचार करत होत्या. त्यांना दिव्याचा तर राग होताच, पण आपण ज्याला जन्म दिला त्यानेच आपल्याकडे पाठ फिरवावी, जे आपल्याला आवडत नाही तेच त्याने करावं, म्हणून त्या मनातून दुखावल्या होत्या. त्यांच्या सुपीक डोक्यात काहीतरी कल्पना सुचते काय हे बघत होत्या. दिव्या आता आदित्य सोबत असणार होते. आदित्य तिला आपल्यासोबत कंपनीत न्यायच्या विचारात होता, त्यामुळे तिला हानी पोचणार नव्हती. प्रकाश तिच्या डोक्यात काही शिजायच्या आतच तिची ट्रीटमेंट करायच्या विचारात होते. नीता करेल का सपोर्ट, होईल का आपल्या चुकीची उपरती तिला. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RBRLPवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या कथेला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.